बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अजून तुला नातवंड मांडीवर खेळवायची आहेत, असा धीर सोडून कसा चालल? तूच म्हणायचीस, हाय त्यात बाबा सुखानं खाऊया. मग तूच एवढं काय जीवाला लावून घेतलीस? आयुष्यभर माझ्यासाठी घरासाठी झुरलीस. आता लेकाचं सोन्याचं दिवस पुढे आल्यात आणि तू मात्र इथं दवाखान्यात झोपलीस. आई, चल उठ, एकदा तरी बोल ग माझ्याबरोबर. त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी येतंय. थरथर त्या ओठाने तो आईच्या हाताचं चुंबन घेतोय. डोळं पाण्यानं भरलेल्या डोळ्यात त्याला फक्त आईच दिसते. डोळ्यांच्या पडद्यावर आईचा चित्रपट साकार झालाय. पदरानं तोंड पुसणारी आई, कुशीत घेणारी आई, आजारपणात रात्रभर जागणारी आई, शेणाघाणीत काम करणारी आई, चुकल्या शिक्षा करून स्वतःच रडणारी आई, तोंडातला घास काढून भरवणारी आई, लेकराच्या काळजीने खंगत जाणारी आई, लेकराच्या जीवासाठी देवामुरं पदर पसरणारी आई, घराला कवेत घेणारी, शेता शिवारात पसरलेली, आभाळ भरून उरलेली आई. आई आई. गौतम स्वतःला विसरला. मनानंच आईच्या कुशीत शिरला. गौतमची आई गेल्याची बातमी शाळेत धडकली. सगळ्यांना चटफूट लागून राहिली. आदल्या दिवशीच कुंभार सरांना समजलेलं. त्यांचा गौतमबरोबर फोन संपर्क सुरूच होता. ते गौतमच्या आईला दहन द्यायला गावी आलेले. शनिवार होता. मुख्याध्यापकानं 11ला शाळा सोडली. सगळ्यांनाच गौतमचं सांत्वन करायला जायचं होतं. वडापची गाडी ठरवलेली. सगळे गाडीत बसले. 1.5-2 तासांचा प्रवास. कुंभार सर, कांबळे सर गौतमच्या आईची माहिती सांगत होते. बाकीचे ऐकत होते. गाडीत शांतता. प्रत्येकालाच वाईट वाटलेलं. गौतमवर प्रेम करणाऱ्यांना आपलीच आई मेल्याचं दुःख झालेलं. गाडीनं वेग घेतला तरी वाट संपत नव्हती. दुःखाच्या वेळी अंतर वाढतं, वाट लवकर ओसरत नाही असं म्हणतात. दररोज लोक भेटायला येत आहेत. प्रत्येकाच्या तोंडून आईच्या आठवणींना उजाळा येतोय. प्रेमळ आई, कष्टाळू आई, नवरा मेल्यावर हिमतीनं संसार करणारी आई, तिच्या वारगीच्या आयाबाया गौतमच्या गळ्यात पडून रडत आहेत. त्याच्या गळ्यात औंढा दाटून आला. डोळ्यांच्या कडा पाणावल्यात. मोठ्यानं रडावं, आईला हाक मारावी असं वाटतंय, पण रडत नाही. तो फक्त ऐकत राहतो आईचं गुणगान. सारं घर आईमय झालंय. ती किती मोठी होती हे त्याला आत्ता उमजतंय. ती घर भरून उरली, आकाश व्यापून राहिली. त्याच्या मनात नाना विचार. तिचा चेहरा स्पष्ट डोळ्यांमोर साकारलाय. आई मेली हा भास. ती तर जिवंत आहे. इथं घरात, म्हशीच्या गोठ्यात, शेताशिवारात. त्यानं काळजाच्या कुपीत तिला जपून ठेवली. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, अशी यशवंतांची कविता आठवते त्याला. आई कुठे कुठे शोधू ग तुला, कुणाला हाक मारू आई म्हणून. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. भमू शिंदेची कविता शिकवताना किती गोड वाटायचं. भान हरपून जायचं. सारा वर्ग तल्लीन व्हायचा. भान हरपलं जायचं. आई सोबत असल्याचा भास व्हायचा. समोरच्या बाकावर बसली मुलगी रडायला लागली. का रडतेस म्हणून विचारलं तर मला आईची आठवण झाली. माझी आई मेली हो. त्यांचं मन गलबललं. तर तिचं सांत्वन करतोय. हे करताना गावी वाट बघत बसल्या आईची तीव्र आठवण येते त्याला. माणसं समोर आहेत. आईच्या आठवणींचं आभाळ भरून आलंय. काळजाला कळ लागली. तो उठला, बाथरूममध्ये गेला. आभाळ कोसळलं. ढसाढसा रडू लागला. आईला हाक मारू लागला. 2 दिवस झाला असंच सुरू आहे. सकाळी आंघोळ करताना डोळं गळायचं थांबत नाहीत. हुंदका अनावर होतात आणि आभाळ कोसळत राहतं. आईचा आवाज कानात घुमतोय.
लेखा गप बस, गप बस, असं काय करायला लागलास? मी आहे की तुझ्यासोबत. तीच त्याला धीर देते, अंघोळ घालते, साबण लावते. म्हातारा कोतारा झाली माझ्या राजाची अंघोळ म्हणत डोक्यावरनं पाणी शिंपडते, टॉवेलनं अंग पुसते, डोक्यावर तेल लावते, कानात कुर्र असा आवाज करत गालाचा मुका घेते. गौतम हसतोय, पुन्हा रडतोय, आईशी बोलतोय. आई, तूच पेरलंस हे बी आणि कोंब फुटल्यावर वाऱ्या वावधानात उन्हा पावसात जीवाचा कोट करून जपत राहिलीस दिवस रात्र. आतड्याचा कूप करून रक्ताचं पाणी शिंपडलंस, वाढत गेलं झाड ताडामाडासारखं. आता फुलेल, फळेल, भरेल वसंतात. तू मात्र निघून गेलीस. ऐन सुगीच्या हंगामात सांग कुठं शोधू? जळी स्थळी काष्टी पाशाने जीव गेलाय वेढावून, माझ्यातूनच येऊ उगवून आई आकाश व्यापून. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. अजून तुला नातवंड मांडीवर खेळवायची आहेत, असा धीर सोडून कसा चालल? तूच म्हणायचीस हाय त्यात बाबा सुखानं खाऊया. मग तूच एवढं काय जीवाला लावून घेतलीस? आयुष्यभर माझ्यासाठी घरासाठी झुरलीस. आता लेकाचं सोन्याचं दिवस पुढे आल्यात आणि तू मात्र इथं दवाखान्यात झोपलीस. आई, चल उठ, एकदा तरी बोल ग माझ्याबरोबर. त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी येतंय. थरथरत्या ओठाने तो आईच्या हाताचं चुंबन घेतोय. डोळं पाण्यानं भरलेल्या डोळ्यात त्याला फक्त आईच दिसते. डोळ्यांच्या पडद्यावर आईचा चित्रपट साकार झालाय. पदरानं तोंड पुसणारी आई, कुशीत घेणारी आई, आजारपणात रात्रभर जागणारी आई, शेणाघाणीत काम करणारी आई, चुकल्या शिक्षा करून स्वतःच रडणारी आई, तोंडातला घास काढून भरवणारी आई, लेकराच्या काळजीने खंगत जाणारी आई, लेकराच्या जीवासाठी देवामुरं पदर पसरणारी आई, घराला कवेत घेणारी, शेता शिवारात पसरलेली, आभाळ भरून उरलेली आई. आई आई. गौतम स्वतःला विसरला, मनानच आईच्या कुशीत शिरला. गौतमची आई गेल्याची बातमी शाळेत धडकली. सगळ्यांना चटफूट लागून राहिली. आदल्या दिवशीच कुंभार सरांना समजलेलं. त्यांचा गौतम बरोबर फोन संपर्क सुरूच होता. ते गौतमच्या आईला दहन द्यायला गावी आलेले. शनिवार होता. मुख्याध्यापकानं 11ला शाळा सोडली. सगळ्यांनाच गौतमचं सांत्वन करायला जायचं होतं. वडापची गाडी ठरवलेली. सगळे गाडीत बसले. 1.5-2 तासांचा प्रवास. कुंभार सर, कांबळे सर गौतमच्या आईची माहिती सांगत होते. बाकीचे ऐकत होते. गाडीत शांतता. प्रत्येकालाच वाईट वाटलेलं. गौतमवर प्रेम करणाऱ्यांना आपलीच आई मेल्याचं दुःख झालेलं. गाडीनं वेग घेतला तरी वाट संपत नव्हती. दुःखाच्या वेळी अंतर वाढतं, वाट लवकर ओसरत नाही असं म्हणतात. दररोज लोक भेटायला येत आहेत. प्रत्येकाच्या तोंडून आईच्या आठवणींना उजाळा येतोय. प्रेमळ आई, कष्टाळू आई, नवरा मेल्यावर हिमतीनं संसार करणारी आई, तिच्या वारगीच्या आयाबाया गौतमच्या गळ्यात पडून रडत आहेत. त्याच्या गळ्यात औंढा दाटून आला. डोळ्यांच्या कडा पाणावल्यात. मोठ्यानं रडावं, आईला हाक मारावी असं वाटतंय, पण रडत नाही. तो फक्त ऐकत राहतो आईचं गुणगान. सारं घर आईमय झालंय. ती किती मोठी होती हे त्याला आत्ता उमजतंय. ती घर भरून उरली, आकाश व्यापून राहिली. त्याच्या मनात नाना विचार. तिचा चेहरा स्पष्ट डोळ्यांमोर साकारलाय. आई मेली हा भास. ती तर जिवंत आहे. इथं घरात, म्हशीच्या गोठ्यात, शेताशिवारात. त्यानं काळजाच्या कुपीत तिला जपून ठेवली. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, अशी यशवंतांची कविता आठवते त्याला. आई कुठे कुठे शोधू ग तुला, कुणाला हाक मारू आई म्हणून.
आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. भमू शिंदेची कविता शिकवताना किती गोड वाटायचं. भान हरपून जायचं. सारा वर्ग तल्लीन व्हायचा. भान हरपलं जायचं. आई सोबत असल्याचा भास व्हायचा. समोरच्या बाकावर बसली मुलगी रडायला लागली. का रडतेस म्हणून विचारलं तर मला आईची आठवण झाली आहे. माझी आई मेली आहे हो. त्यांचं मन गलबललं. तर तिचं सांत्वन करतोय. हे करताना गावी वाट बघत बसल्या आईची तीव्र आठवण येते त्याला. माणसं समोर आहेत. आईच्या आठवणींचं आभाळ भरून आलंय. काळजाला कळ लागली आहे. तो उठला. बाथरूममध्ये गेला. आभाळ कोसळलं. ढसाढसा रडू लागला. आईला हाक मारू लागला. 2 दिवस झाला असंच सुरू आहे. सकाळी आंघोळ करताना डोळं गळायचं थांबत नाहीत. हुंदका अनावर होतात आणि आभाळ कोसळत राहतं. आईचा आवाज कानात घुमतोय. लेखा गप बस, गप बस. असं काय करायला लागलास? मी आहे की तुझ्यासोबत. तीच त्याला धीर देते. अंघोळ घालते, साबण लावते. म्हातारा कोतारा झाली माझ्या राजाची अंघोळ म्हणत डोक्यावरनं पाणी शिंपडते. टॉवेलनं अंग पुसते. डोक्यावर तेल लावते. कानात कुर्र असा आवाज करत गालाचा मुका घेते. गौतम हसतोय. पुन्हा रडतोय. आईशी बोलतोय. आई, तूच पेरलंस हे बी आणि कोंब फुटल्यावर वाऱ्या वावधानात उन्हा पावसात जीवाचा कोट करून जपत राहिलीस दिवस रात्र. आतड्याचा कूप करून रक्ताचं पाणी शिंपडलंस. वाढत गेलं झाड ताडामाडासारखं. आता फुलेल, फळेल, भरेल वसंतात. तू मात्र निघून गेलीस. ऐन सुगीच्या हंगामात सांग कुठं शोधू. जळी स्थळी काष्टी पाशाने जीव गेलाय वेढावून. माझ्यातूनच येऊ उगवून आई आकाश व्यापून. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.